मी विधवा आहे. माझं एक मेडिकल आहे आणि त्या मेडिकलमध्ये मी एक तरुण कामाला ठेवला होता. तो दिसायला फारच देखणा, हँडसम आणि तरुण होता. एकदा संध्याकाळचे साधारण 6:30 वाजले होते. बाहेर धोधो पाऊस कोसळत होता आणि त्याला शेजारच्या गावात जायचं होतं. पण पावसाचा जोर एवढा होता की तो जाऊ शकत नव्हता. म्हणून मी त्याला म्हटलं, विजय, एवढ्या पावसात कसं जाणार? थोडा वेळ थांब, आत ये. आणि मी त्याला माझ्या घरी घेऊन गेले. बाहेर अंधार पसरला होता, विजा चमकत होत्या आणि पावसाचा आवाज घरभर घुमत होता. बराच वेळ झाला पण पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. घरी कोणीच नव्हतं, फक्त तो आणि मी. आम्ही दोघंच होतो. मी दरवाजात उभी राहून बाहेर पाहत होते. पाऊस कधी थांबतोय हे बघत होते. अचानक वीज चमकली आणि मोठा आवाज झाला. मी घाबरले आणि मागे वळले तर माझ्यासमोर माझ्या मेडिकलमध्ये काम करणारा तरुण उभा होता. मी घाबरून त्याला घट्ट मिठी मारली आणि पुढे काय घडलं तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव माधवी आहे. मी 21 वर्षाची आहे. पण माझ्या चेहऱ्यावर आणि व्यक्तिमत्वावर अजूनही तारुण्य झळकतं. लोक मला पाहून अनेकदा म्हणतात, तू फक्त 26-27 वर्षाची दिसतेस. खरंच माझं तारुण्य आणि आत्मविश्वास अजूनही तसाच टिकून आहे. पण माझ्या आयुष्यात एक काळोखी वळण आलं. मी विधवा आहे. 1 वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याचं निधन झालं. माझा नवरा मेडिकल चालवायचा आणि आमचं लग्नानंतरचं आयुष्य अगदी सुंदर होतं. आम्ही दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचो. तो मला राणीप्रमाणे सांभाळायचा. घरातलं दुकानातलं प्रत्येक काम तो स्वतः बघायचा. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. त्याला अचानक एक गंभीर आजार जडला आणि काही महिन्यातच त्याचं निधन झालं. त्या दिवसानंतर माझं आयुष्य थांबलं. मी जणू काळोखात हरवून गेले. एकाकीपणा, शांतता आणि रिकामं मन या तिन्ही गोष्टी माझ्या आयुष्याचा भाग झाल्या. सासू सासरे नव्हते. आई वडील गावाकडे असतात. त्यामुळे मी एकटीच माझ्या सासरी आणि मेडिकलमध्ये राहत होते. मेडिकल चांगली चालायची, गिराईकही भरपूर यायचे. पण मला एकटीला सगळं काम जमेनाचं झालं होतं. दिवसभर मेडिकल, घरचा स्वयंपाक, पाणी, स्वच्छता सगळं एकटीने करणं कठीण जात होतं. म्हणून मी मेडिकलच्या बाहेर एक बोर्ड लावला, अनुभवी कामगार हवा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मी 10 वाजता मेडिकल उघडले. थोडंफार गिराईक आले गेले आणि तेवढ्यात एक तरुण माझ्या दुकानात आला. तो साधारण 28-29 वर्षाचा असावा. उंच, देखणा, डोळ्यात आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर साधेपणा होता. तो हसत माझ्याकडे आला आणि म्हणाला, नमस्कार मॅडम, माझं नाव विजय आहे. आपल्या मेडिकलवरचं बोर्ड वाचलं. आपण कामगार शोधत आहात म्हणून आलो. त्याच्या आवाजात विनम्रता होती पण एक वेगळी ओढही होती. मी हसून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, हो, खरंच मला एक कामगार हवा आहे. मी त्याला विचारलं, तुझं शिक्षण काय आहे? तो म्हणाला, मी D.Pharma केलं आहे. मी थोडं आश्चर्यचकित झाले, कारण एवढं चांगलं शिक्षण घेऊन तो एवढं साधं काम करण्यास तयार होता. मी विचारलं, तू कुठे राहतोस? तो म्हणाला, मी शेजारच्या गावात राहतो. माझे आई वडील नाहीत. लहानपणीच त्यांचं निधन झालं. मी स्वतःच्या पायावर उभं राहून शिक्षण पूर्ण केलं. आता नोकरी शोधतो आहे. त्याचं उत्तर ऐकून माझ्या मनात त्याच्याबद्दल आदर निर्माण झाला. मला त्याचं दुःख जाणवलं पण त्याचबरोबर त्याच्या जिद्दीचा अभिमानही वाटला. मी म्हणाले, ठीक आहे, उद्यापासून तू कामावर ये. सकाळी 9 वाजता ये आणि संध्याकाळी 6 वाजता घरी जा. तुला 15,000 रुपये पगार मिळेल. हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हास्य उमटलं. त्यानं हात पुढे केला आणि म्हणाला, धन्यवाद मॅडम, मी उद्यापासून येतो. नकळत मीही माझा हात त्याच्या हातात दिला. त्या क्षणी काहीतरी वेगळंच जाणवलं. त्याच्या हाताचा उबदार स्पर्श माझ्या मनाच्या खोल कप्प्यापर्यंत पोहोचला. माझं मन क्षणभर स्थिर झालं आणि मी हलकसं हसले.
तो नम्रतेने धन्यवाद म्हणत बाहेर गेला. जाताना त्यानं पुन्हा वळून माझ्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत काहीतरी होतं, एक शब्द नसलेलं पण जाणवणारा भाव. मी पुन्हा कामात गुंतले, पण मन मात्र विचलित झालं होतं. संध्याकाळी मी दुकान बंद करून घरी गेले. माझं घर मेडिकलच्या मागेच होतं. जेवण बनवलं, सगळं आवरलं आणि झोपायची तयारी केली. अंथरुणावर पडल्यावर माझ्या डोळ्यासमोर सारखा विजयचा चेहरा यायला लागला. त्याचं बोलणं, त्याचं हसू आणि त्याच्या नजरेतील गूढ शांतता सगळं माझ्या मनात फिरत होतं. मला कधी झोप लागली ते समजलं नाही. सकाळ झाली होती. मी लवकर उठले, अंगावरचं काम आवरलं, स्वयंपाक करून तयार झाले आणि बरोबर 8:45 वाजता मेडिकल उघडायला गेले. दुकानाच्या काचा उघडून मी नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात केली. घड्याळात बरोबर 9 वाजले आणि तेव्हाच विजय त्याच्या सायकलवरून आला. सायकल बाहेर उभी करून तो पायऱ्या चढत आत आला. मला नमस्कार करून हसला. त्याचं ते हसू मला नेहमीसारखं शांत आणि दिलासा देणारं वाटलं. मी त्याला आज थोडं दुकानाचं काम व्यवस्थित समजावलं. औषध कुठे ठेवायची, बिले कशी लिहायची, गिरायकांशी कसं वागायचं हे सगळं सांगितलं. त्यानंतर तो कामात मग्न झाला. थोड्याच वेळात गिरायकांची गर्दी वाढू लागली. मी खुर्चीवर बसले होते, पण विजय इतक्या सहजतेने काम हाताळत होता की मला काही काळजीच वाटली नाही. तो औषधं देत होता, बिलं करत होता, पैसे घेत होता आणि सगळं अगदी व्यवस्थित करत होता. मी त्याच्याकडे पाहतच राहिले. त्याचं कामातलं एकाग्र मन, त्याच्या बोलण्यातली नम्रता आणि चेहऱ्यावरचं ते निरागस हास्य माझ्या मनाला हळूहळू भावू लागलं. तो मला म्हणाला, मॅडम तुम्ही बसा ना, मी सगळं पाहतो. मी हलकसं हसले आणि म्हणाले, विजय मला मॅडम म्हणू नको, माझं नाव माधवी आहे, तेच घे. त्याने थोडं लाजून मान डोलावली आणि म्हणाला, ठीक आहे माधवी. त्या दिवसानंतर त्याने खरंच मला कधीच मॅडम म्हटलं नाही. आमचं बोलणं आता अधिक आपुलकीचं झालं. गिरायकांशी तो खूप प्रेमाने बोलायचा आणि कामात त्याची तत्परता पाहून प्रत्येकजण खुश व्हायचा. त्याच्या उपस्थितीमुळे माझा ताण कमी झाला होता. त्याच्याशी बोलताना मला असं वाटायचं की कुणीतरी आपल्या जवळचं समजून घेणारं व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यात आलं आहे. माझ्या मनात ज्या एकाकीपणाचं ओझं होतं ते आता हळूहळू हलकं होऊ लागलं. विजय मेडिकलवर येऊन आता 3 महिने उलटले होते. पावसाळा सुरू झाला होता, तरीही विजय रोज वेळेवर यायचा आणि वेळेवर जायचा. एक दिवस मेडिकलमध्ये खूप गर्दी होती. दिवसभर आम्ही दोघांनी अविरहित काम केलं, पण गर्दी काही संपेना. संध्याकाळ झाली, घड्याळात 6 वाजले. बाहेर ढग दाटले होते आणि क्षणातच पावसाचा जोरदार वर्षाव सुरू झाला. विजा चमकत होत्या, पाऊस मुसळधार कोसळत होता. विजय म्हणाला, पाऊस कमी झाला की जातो. मी म्हणाले, असं कसं, एवढ्या पावसात तू कसा जाणार? थांब थोडा वेळ, पाऊस थांबला की जा. चल आता घरी जाऊया, मी चहा करते. तो थोडा संकोचला, पण शेवटी माझ्या बरोबर आला. माझं घर मेडिकलच्या मागेच होतं, मोठं आणि स्वच्छ. तो घरात शिरला आणि आजूबाजूला पाहत म्हणाला, तुमचं घर खूप सुंदर आहे माधवी. मी हलकसं हसले आणि म्हणाले, धन्यवाद विजय, तू बस, मी लगेच येते. मी किचनमध्ये गेले. पाण्याने भरलेला एक ग्लास आणून त्याला दिला. त्यानं पाणी घेतलं आणि मी पुन्हा किचनमध्ये गेले. 2 कप गरमागरम कॉफी बनवली. हातात कप घेतले आणि बाहेर आले. मी 1 कप त्याच्या हातात दिला. तेव्हा आमचे हात क्षणभर एकमेकांना स्पर्शले. त्या स्पर्शाने माझ्या अंगातून एक विचित्र ऊब गेली. मनात काहीतरी दडपून राहिलेलं हलकं झालं. आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या. काही क्षण दोघंही काही न बोलता फक्त पाहत राहिलो. त्या क्षणी एक न सांगता येणारं आकर्षण वातावरणात पसरलं. मी शांतपणे समोरच्या खुर्चीवर बसले. दोघंही कॉफी पीत होतो. विजय थोडा वेळ गप्प राहिला, मग म्हणाला, माधवी, मी खूप दिवसापासून पाहतो आहे. मला इथे जवळजवळ 3 महिने झाले, पण तुमच्या घरी कोणीच नसतं ना. मेडिकलमध्ये कोणी मदतीला येतं
तुम्ही एकट्याच राहता का? त्याच्या त्या साध्या प्रश्नाने माझं मन हललं. माझे डोळे आपोआप भरून आले. मी थोडं खाली पाहत हलक्या आवाजात म्हणाले, हो विजय, मी एकटीच राहते. माझा नवरा 1 वर्षापूर्वीच गेला. तो मेडिकल चालवायचा आणि मला सगळ्या कामात मदत करायचा. पण त्याच्या जाण्याने माझं सगळं आयुष्य रिकामं झालं. काही काळ मी पूर्णपणे एकटी पडले. त्याचं दुःख अजूनही मनातून गेलं नाही. माझ्याकडून एवढं काम होत नव्हतं, म्हणून मी तुला कामावर ठेवलं. पण तू आल्यापासून मला खूप आधार मिळाला आहे. असं वाटतं की कुणीतरी जवळ आहे, जो समजून घेतो. मी बोलताना थोडी भावूक झाले होते आणि माझ्या डोळ्यात अश्रू चमकत होते. विजय काही क्षण माझ्याकडे शांतपणे पाहत राहिला. मग हलक्या स्वरात म्हणाला, माधवी, तुम्ही फार सुंदर दिसता. खरं सांगायचं तर मला वाटलं होतं तुमचं अजून लग्न झालं नसेल. त्याच्या त्या बोलण्याने मी थोडी लाजले. चेहऱ्यावर हलकं हसू आलं. तो पुढे म्हणाला, तुम्ही इतक्या सुंदर आणि चांगल्या आहात, मग पुन्हा लग्न करा ना. एकटं राहणं योग्य नाही. आजचा समाज बिघडला आहे. एकटं स्त्री म्हणून राहणं धोक्याचं असतं. त्याच्या शब्दात काळजी होती आणि त्या काळजीतून उमटलेला जिव्हाळा मला मनापासून स्पर्शून गेला. मी हळू आवाजात म्हणाले, दुसरं लग्न करायचं असं मनात आलं नव्हतं विजय. पण हो, चांगला नवरा मिळेल का हे सांगता येत नाही. आमचं बोलणं काही काळ सुरू राहिलं. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता. विजांचा कडकडाट चालू होता. मी उठून दरवाजाकडे गेले, पाऊस कमी झाला आहे का हे पाहण्यासाठी. दरवाजात उभी राहून बाहेर पाहत होते, पण बाहेर अजूनही धोधो पाऊस कोसळत होता. अचानक जोराची वीज कडाडली. मी घाबरले. आपोआप मागे वळले तर पाठीमागे विजय उभा होता. माझं शरीर त्याला लागलं आणि त्या क्षणी आमची नजर एकमेकांना भिडली. आणखी एकदा वीज चमकली आणि मी पुन्हा घाबरले. घाबरून मी जवळ उभ्या असलेल्या विजयच्या मिठीत शिरले. काही क्षण आम्ही तसेच एकमेकांच्या मिठीत उभे राहिलो. त्याच्या मिठीत मला एका सुरक्षितेची जाणीव झाली, जणू मी पुन्हा कुणाच्या प्रेमळ सावलीत आले आहे. काही वेळाने मी हळूहळू त्याच्या मिठीतून बाहेर आले, पण त्याची नजर माझ्या चेहऱ्यावरून हलत नव्हती. माझं मन थरथरत होतं. आम्ही दोघंही काही क्षण न बोलता एकमेकांकडे पाहत राहिलो आणि पुढच्या क्षणी नकळत आमचे होठ एकमेकांच्या जवळ आले. त्या क्षणी वेळ थांबली होती. आमचं पहिलं चुंबन आमच्या भावना शब्दांच्या पलीकडे गेल्या होत्या. त्यानंतर आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली. त्या रात्री बाहेर पाऊस कोसळत राहिला आणि आत 2 तुटलेल्या आत्म्यांनी एकमेकात विसावा शोधला. ती रात्र आमच्यासाठी अविस्मरणीय ठरली, कारण त्या रात्री आम्ही दोघांनी एकमेकांवर मनापासून प्रेम केलं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, पण त्या रात्रीच्या आठवणी आमच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. त्या दिवसानंतर माझं आणि विजयचं नातं फुलत गेलं. दिवसामागून दिवस गेले आणि आमचं प्रेम आणखीन गडद होत गेलं. एक दिवस मेडिकलमध्ये मी त्याचा हात हातात घेत म्हणाले, विजय, मला तू खूप आवडतोस. मला वाटतं मी तुझ्यावर प्रेम करू लागले आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? विजय थोडा वेळ माझ्याकडे पाहत राहिला. मग हसून मला मिठीत घेत म्हणाला, माधवी, मीही तुझ्यावर मनापासून प्रेम करू लागलो आहे आणि हो, मी तुझ्याशी लग्न करीन. त्या क्षणी माझं मन आनंदाने भरून आलं. काही दिवसांनी आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केलं. आज मी आणि विजय एकत्र राहतो. आमचं आयुष्य पुन्हा रंगांनी भरलं आहे. आमचं घर हसऱ्या चेहऱ्यांनी आणि प्रेमाच्या वातावरणाने गजबजलेलं आहे. मित्रांनो, मला वाटतं नियतीने जरी मला दुःख दिलं होतं, तरी त्या दुःखाच्या राखेतून प्रेमाचं एक सुंदर फूल उमललं. तुमचं काय मत आहे? मी आणि विजयने लग्न करून योग्य केलं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. जीवनात दुःख, एकटेपणा आणि हरवलेपण कितीही असलं तरी प्रेम हे नेहमी नव्या आशेचा किरण घेऊन येतं. माणसाने भूतकाळाच्या सावलीत जगत बसू नये, कारण जीवन पुढे चालतं आणि कधी कधी नियती आपल्याला असा साथीदार देते.
जो तुटलेल्या मनाला पुन्हा जगण्याचं कारण देतो. प्रेम हे फक्त भावना नाही, तर ते विश्वास, समजूत आणि साथ याचं नातं आहे. म्हणूनच आयुष्यात काहीही झालं तरी पुन्हा उभं राहा, स्वतःवर आणि प्रेमावर विश्वास ठेवा. कारण खऱ्या प्रेमाला वेळ, वय किंवा परिस्थितीची मर्यादा नसते. माझी आणि विजयची ही प्रेमकथा आवडली असेल तर कथा लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.